60 नंतर पाय कमकुवत होतात. हे पदार्थ खाल्ले तर पाय राहतील मजबूत. 60 वर्षानंतर अनेक लोक एकच तक्रार करतात. पायात कमजोरी येते, चालताना दम लागतो, गुडघे दुखतात. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या रोजच्या आहारात काही असे साधे पदार्थ आहेत जे हाडे मजबूत करतात, स्नायूंना ताकद देतात आणि शरीरात ऊर्जा वाढवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे असे पदार्थ जे 60 नंतरही पाय मजबूत ठेवतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुके खोबरे आणि गूळ. मुख्य घटक कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, हेल्दी फॅट्स. शरीरासाठी फायदे. शरीराला ऊर्जा देते. सुके खोबरे शरीराला चांगली ऊर्जा देते आणि थकवा कमी करते. स्नायू मजबूत करतो. खोबऱ्यातील हेल्दी फॅट्स स्नायूंना ताकद देतात. रक्त वाढवते. गुळामध्ये आयर्न असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पचन सुधारते. खोबरे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. नाश्त्यानंतर सुके खोबऱ्याचा एक छोटा तुकडा गूळ यासोबत खावे. काळे तीळ. कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स. हाडे मजबूत ठेवतात. सांधे मजबूत ठेवतात. सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात. त्वचा आणि केसांसाठी चांगले आहेत. तीळ त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारतात. कसे घ्यावे? 1 चमचा तीळ गुळासोबत किंवा लाडू करून खावे. मखाना. प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट्स, फायबर हे घटक आहेत. शरीरासाठी फायदे. स्नायू मजबूत करतो. मखाण्यात प्रोटीन आणि कॅल्शियम आहे जे स्नायूंना ताकद देतात. विशेषतः वृद्ध लोकांसाठी स्नायूंची ताकद टिकवण्यासाठी मखाना खूप फायदेशीर आहे. हृदयासाठी फायदेशीर. मखाण्यात हेल्दी फॅट्स आणि पोटॅशियम आहे. वजन नियंत्रणात मदत करतो. मखाण्यात कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे हे हलके स्नॅक म्हणून उपयुक्त आहे. भूक नियंत्रणात राहते आणि अति खाण्यापासून रोखते. हाडे मजबूत करतो. सांधेदुखी कमी करण्यासही उपयोगी आहे. पचन सुधारते. मखाण्यात फायबर असल्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. कसे घ्यावे? भाजून स्नॅक्स म्हणून तुपात हलके भाजून 1 मूठ दररोज संध्याकाळी खाल्ले जाऊ शकतात. लाडू किंवा हलक्या पदार्थात मखाना, गूळ, थोडे तूप करून लाडू बनवून खाऊ शकता. सूप किंवा हलक्या भाज्यांमध्ये टाकून पोषकता वाढवता येते. नाचणी. रागी मिलेट. मुख्य घटक कॅल्शियम, फायबर, आयर्न, मॅग्नेशियम आणि प्रोटीन. हाडे मजबूत ठेवते. नाचणीत कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. विशेषतः मुलं आणि वृद्ध लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. स्नायू आणि ताकद वाढवते. रक्त नियंत्रित ठेवते. नाचणीतील फायबर आणि आयर्न रक्तातील शर्करा आणि हिमोग्लोबिन संतुलित ठेवतात. पचन सुधारते. फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. वजन नियंत्रणात मदत करते. नाचणी खाल्ल्यास जास्त काळ भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. कसे घ्यावे? भाकरी किंवा पराठा म्हणून नाचणीचे पीठ भाकरीसाठी वापरावे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा जेवणात भरपूर पोषकता मिळते. सत्व किंवा हलके पिठलं. नाचणी सत्व सकाळी पिण्यासाठी योग्य आहे. 1 ग्लास नाचणी सत्व, 1 पोषक नाश्ता. लाडू बनवून नाचणी, गूळ, थोडे तूप करून लाडू बनवून खाऊ शकता. बाबळीचा डिंक. प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, फायबर आणि मिनरल्स. हाडे आणि सांधे मजबूत करतो. बाबळीच्या डिंकमध्ये कॅल्शियम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. स्नायूंची ताकद वाढवतो. प्रोटीनमुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीराला ताकद मिळते. शारीरिक कामात थकवा कमी होतो. रक्त वाढवण्यास मदत करतो. आयर्नमुळे हिमोग्लोबिन वाढते. पचन सुधारतो. फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. मिनरल्स आणि प्रोटीनमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लाडू किंवा हलके स्नॅक. बाबळीचा डिंक, गूळ, थोडे तूप लाडू बनवून खाऊ शकता. भाजी किंवा सूप मध्ये बाबळीचा डिंक भाजून भाजी सूप मध्ये टाकता येतो. रोज प्रमाण 1 ते 2 चमचे भाजलेले बाबळीचे डिंक टाकावे. अक्रोड. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, प्रोटीन, फायबर, आयर्न, झिंक, अँटीऑक्सिडंट्स हे घटक असतात. मेंदूचे आरोग्य सुधारतो. हृदयासाठी फायदेशीर आहे. अक्रोड हृदयासाठी चांगले आहेत कारण त्यातील हेल्दी फॅट्स कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतात. स्नायू आणि शरीराची ताकद वाढवतो. ऊर्जा टिकवण्यास मदत करतो. सूज आणि इन्फ्लमेशन कमी करतो. त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त आहे. ओमेगा 3 आणि झिंक त्वचेला पोषण देतात. दररोज 2 ते 3 अक्रोड सकाळी नाश्ता बरोबर किंवा संध्याकाळी हलके स्नॅक म्हणून घ्यावे. लाडू किंवा हलक्या पदार्थात अक्रोड, गूळ, थोडे तूप करून लाडू बनवता येतात. सॅलड मध्ये किंवा स्मूदी मध्ये 1 ते 2 अक्रोड स्मूदी किंवा सॅलड मध्ये टाकल्यास पोषण वाढते. खजूर आणि दूध.
आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, नैसर्गिक साखर, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे घटक असतात. रक्त वाढवण्यास मदत करतात. नैसर्गिक ऊर्जा मिळवण्यासाठी खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते. दुधामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असते. या दोघांच्या मिश्रणामुळे शरीराला पटकन आणि टिकणारी ऊर्जा मिळते. हाडे मजबूत करतात. दुधातील कॅल्शियम आणि खजुरातील मिनरल्स हाडे मजबूत ठेवतो. पचन सुधारण्यास मदत करतो. खजूर फायबरचा स्रोत आहे जे पचन सुधारते. स्नायू आणि ताकद वाढवतात. कसे घ्यावे? सकाळी नाश्त्यासोबत 2 ते 3 खजूर, 1 ग्लास गरम दूध असे घ्यावे. संध्याकाळी हलका स्नॅक म्हणून खजूर आणि दुधाचे स्मूदी किंवा हलके शेक बनवून प्यावे. लाडू बनवून खजूर, दूध, थोडे तूप, सुके मेवे असे लाडू बनवून खाऊ शकता. शेवग्याच्या शेंगा. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, फायबर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स हे घटक असतात. हृदयाचे आरोग्य सुधारतो. हाडे आणि सांधे मजबूत करतात. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करतात. पचन सुधारते. फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. स्नायू आणि ताकद वाढवतो. प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स स्नायूंना ताकद देतात. त्वचा व केसांसाठी उपयुक्त आहे. अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य टिकवतात. रोज सकाळी 1 चमचा भाजलेले किंवा पाण्यात भिजवलेले शेवग्याचे बीज खाऊ शकता. लाडू किंवा स्मूदी मध्ये टाकूनही खाऊ शकता. उकडलेले अंडे. प्रोटीन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, आयोडीन, फॉस्फरस, हेल्दी फॅट्स हे घटक असतात. हाडे आणि दात मजबूत ठेवतो. व्हिटॅमिन डी, फॉस्फरस हाडे मजबूत ठेवण्यासाठी महत्वाचे आहे. मेंदूचे आरोग्य सुधारतो. B12 आणि फॉस्फरस मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त आहे. वजन नियंत्रणात मदत करतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. कसे घ्यावे? 1 ते 2 उकडलेले अंडे खाऊ शकता. शेवग्याची पानं. कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स हे घटक असतात. हाडे मजबूत करतात. शेवग्याच्या पानामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. रक्त वाढवतात. यामध्ये आयर्न चांगल्या प्रमाणात असते. रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला संसर्गापासून वाचवतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली होते. शरीराची ताकद वाढवतात. शेवग्याच्या पानांमध्ये प्रोटीन आणि मिनरल्स असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. भाजी म्हणून शेवग्याची पानं, लसूण, कांदा घालून भाजी करून खाऊ शकता. सूप म्हणून शेवग्याची पानं उकळून त्याचे सूप बनवू शकता. पिठात मिसळून भाकरी किंवा पराठा करताना थोडी पानं बारीक करून पिठात मिसळू शकता. आठवड्यातून 2 ते 3 वेळा शेवग्याची पानं आहारात समाविष्ट करणं फायदेशीर ठरतं. खसखस आणि दूध. कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, हेल्दी फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स हे घटक असतात. हाडे मजबूत करतात. चांगली झोप लागण्यास मदत करतात. स्नायू आणि शरीराची ताकद वाढवते. दुधातील प्रोटीन आणि खसखसचे मिनरल्स मिळून स्नायूंना पोषण मिळते. शरीरातील उष्णता कमी होते. पचन सुधारते. खसखस पचन सुधारण्यास मदत करते. कसे घ्यावे? रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधामध्ये घ्यावे. खसखस भिजवून 1 चमचा खसखस 1 ते 2 तास भिजवून बारीक वाटून दुधात घालून उकळावा. गोडीसाठी थोडासा गूळ किंवा खजूर घालू शकता. चुना आणि ताक. कॅल्शियम, मिनरल्स, प्रोबायोटिक्स हे घटक असतात. हाडे मजबूत करतो. हा कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत आहे. गुडघे दुखतात, पायात गोळे येतात त्यांच्यासाठी उपयोगी आहे. दात मजबूत करतो. सांधेदुखी कमी करण्यास मदत करतो. शरीराची ताकद वाढवतो. कॅल्शियम शरीरातील अनेक पेशींना कार्य करण्यासाठी आवश्यक असतं. यामुळे शरीराची एकूण ताकद वाढते. सकाळी किंवा दुपारी जेवणानंतर 1 ग्लास ताक घ्या. त्यात गव्हाच्या दाण्या एवढा खाद्य चुना मिसळा. नीट ढवळून प्या. रोज जास्त प्रमाणात घेऊ नये. आठवड्यातून 3 ते 4 वेळा पुरेसे आहे. शिंगाडा. कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, फायबर हे घटक असतात. शरीराला ऊर्जा देतो. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. हाडे मजबूत ठेवतो. कॅल्शियम आणि मिनरल्स हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत. पचन सुधारतो. शरीर थंड ठेवतो. थकवा कमी करतो. कसे घ्यावे? उकडून खाऊ शकता. शिंगाड्याचे पीठ उपवासात वापरतात. भाकरी किंवा शिरा करून खाऊ शकता. कच्चा शिंगाडा सुद्धा खाऊ शकता. राजगिरा. प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, फायबर, मॅग्नेशियम हे घटक असतात. हाडे मजबूत ठेवतो. राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे. स्नायूंची ताकद वाढवतो. रक्त वाढवतो. यामध्ये आयर्न असते त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. पचन सुधारतो. फायबरमुळे पचन चांगले राहते. शरीराला ऊर्जा देतो.
कसे घ्यावे? राजगिरा लाडू, राजगिरा चिवडा, राजगिरा पिठाची भाकरी, राजगिरा शिरा आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणे फायदेशीर ठरते. बाजरी कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फायबर, प्रोटीन हे घटक असतात. हाडे मजबूत ठेवते, शरीराला ऊर्जा देते. बाजरीतील कार्बोहायड्रेट शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात. पचन सुधारते, यातील फायबर पचन व्यवस्थित ठेवते आणि बद्धकोष्ठता कमी करते. मधुमेह नियंत्रणात मदत. बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं साखर नियंत्रणात राहते. बाजरीची भाकरी, बाजरीचा उपमा किंवा खिचडी आठवड्यातून 2 ते 3 वेळा आहारात समाविष्ट करावा. जवस ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम हे घटक असतात. हृदयाचे आरोग्य सुधारते, सांधे आणि हाडांना मजबूत ठेवते. जवसातील मिनरल्स हाडांना पोषण देतात. पचन सुधारते, फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होते. शरीरातील सूज कमी करते. अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. 1 चमचा भाजलेले जवस चटणी करून सॅलड किंवा भाजीवर टाकून खाऊ शकता. हळीव गार्डन क्रेसीड्स कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन, फॉलिक ऍसिड हे घटक असतात. रक्त वाढवते. हळीवमध्ये आयर्न जास्त प्रमाणात असते. हाडे मजबूत करते, शरीराला ऊर्जा देते. कसे घ्यावे? हळीव लाडू दुधात भिजवून आठवड्यातून 2 वेळा घेऊ शकता. पांढरे वाटाणे प्रोटीन, फायबर, आयर्न, कार्बोहायड्रेट हे घटक असतात. स्नायू मजबूत करतात, पचन सुधारतात. फायबरमुळे पोट साफ राहते, शरीराला ऊर्जा देतात. कार्बोहायड्रेट शरीराला ऊर्जा देतात. कसे घ्यावे? उसळ करून किंवा मिसळ किंवा चाट करून आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेऊ शकता. हिरव्या मुगाचे वरण प्रोटीन, फायबर, आयर्न, पोटॅशियम हे घटक असतात. पचनासाठी हलके. मूग सहज पचतो, शरीराला ताकद देतो. प्रोटीनमुळे स्नायूंना पोषण मिळते, थकवा कमी करतो. मुगाचे वरण, मूग खिचडी, अंकुरित मूग असे घेऊ शकता. केळी पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन B6 हे घटक असतात. स्नायू मजबूत ठेवते, ऊर्जा देतो, पचन सुधारतो. फायबरमुळे पचन व्यवस्थित राहते. सकाळी 1 केळ दुधासोबत किंवा स्मूदी मध्ये टाकून घेऊ शकता. मनुके आयर्न, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स हे घटक असतात. रक्त वाढवतात. मनुक्यामध्ये आयर्न असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते, पचन सुधारते. भिजवलेले मनुके पचनासाठी चांगले असतात. ऊर्जा वाढवतात. मनुके शरीराला ऊर्जा देतात. 5 ते 7 मनुके रात्री भिजवून सकाळी खावे. जवस तेल ओमेगा 3 फॅटी ऍसिड शरीरासाठी फायदेशीर आहे. हृदयासाठी चांगले, कोलेस्टेरॉल कमी ठेवते. सांधे मजबूत ठेवते. सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते. 1 चमचा सॅलड मध्ये किंवा भाजीवर टाकून घ्यावे. संत्री किंवा मोसंबी व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. त्वचा आणि हाडांसाठी चांगले आहे. थकवा कमी करते. रोज 1 संत्रे किंवा मोसंबीचा रस घ्यावा. गुळ आणि फुटाणे प्रोटीन, आयर्न, कार्बोहायड्रेट हे घटक असतात. ऊर्जा वाढवते, रक्त वाढवते, स्नायूंना ताकद देते. संध्याकाळी स्नॅक म्हणून 1 मूठ फुटाणे आणि छोटा तुकडा गुळ हे घेऊ शकता. हरभरा डाळीची पाणी प्रोटीन, आयर्न आणि मिनरल्स असतात. शरीराची ताकद वाढवते, स्नायू मजबूत करते, पचन सुधारते. हरभरा डाळ रात्री भिजवावी आणि सकाळी त्याचे पाणी प्यावे. मध आणि दालचिनी अँटीऑक्सिडंट्स, अँटी इन्फ्लेमेटरी घटक, मिनरल्स हे घटक असतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवते, सांधेदुखी कमी करण्यास मदत करते, पचन सुधारते. हे मिश्रण पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. गॅस, ऍसिडिटी कमी करण्यास मदत करते. 1 चमचा मध, त्यात चिमूटभर दालचिनी पावडर सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी घ्यावी. लसूण आणि दूध ॲलिसिन, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी फायदेशीर आहे. हाडे आणि सांधे मजबूत ठेवतो. रक्ताभिसरण सुधारते. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. कसे घ्यावे? 1 ग्लास दूध, त्यात 2 ते 3 लसूण पाकळ्या उकळवा. रात्री झोपण्यापूर्वी हे घ्यावे. मेथीचे दाणे फायबर, आयर्न आणि मॅग्नेशियम हे घटक असतात. सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात. मेथीतील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म सूज कमी करतात. पचन सुधारते. साखर नियंत्रणास मदत करते. 1 चमचा मेथी रात्री भिजवावी आणि सकाळी ती चावून खावी. शेंगदाणे आणि गूळ प्रोटीन, हेल्दी फॅट्स, आयर्न ऊर्जा वाढवते. हे मिश्रण शरीराला त्वरित ऊर्जा देते. स्नायू मजबूत करते. रक्त वाढवते. गुळामधील आयर्न हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते.
एक मूठ भाजलेले शेंगदाणे, छोटा तुकडा गूळ संध्याकाळी स्नॅक म्हणून घेऊ शकता. बाभळीच्या शेंगाचे चूर्ण. कॅल्शियम, फायबर, मिनरल्स हे घटक असतात. हाडे मजबूत ठेवते, सांधे मजबूत ठेवते. अर्धा चमचा चूर्ण कोमट पाण्यासोबत दिवसातून 1 वेळा घेऊ शकता. काळी मिरी आणि देशी तूप. अँटीऑक्सिडंट्स, हेल्दी फॅट्स हे घटक असतात. पचन सुधारते, शरीरातील सूज कमी करते. चिमूटभर काळी मिरी पावडर, 1 चमचा देशी तूप गरम भाकरी किंवा भातासोबतही घेऊ शकता. पांढरा डिंक आणि सुंठ. कॅल्शियम, मिनरल्स हे घटक असतात. हाडे मजबूत करते, सांधेदुखी कमी करतो. डिंकाचे लाडू आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेऊ शकता. डिंकाचा धूर किंवा शेक. नैसर्गिक उष्णता देणारे घटक शरीरासाठी फायदेशीर आहेत. सांधेदुखी कमी करण्यास मदत करतो. रक्ताभिसरण सुधारतो. डिंक थोडा गरम करून कापडात बांधून घ्यावा. दुखत असलेल्या भागावर हलका शेक द्यावा. सकाळचे हलके ऊन. सकाळचे ऊन म्हणजे व्हिटॅमिन डी चा नैसर्गिक स्रोत. व्हिटॅमिन डी शिवाय कॅल्शियम शरीरात शोषले जात नाही. दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटे सूर्यप्रकाशात बसणं खूप फायदेशीर ठरतं. आहाराबरोबर काही सवयीही महत्वाच्या आहेत. रोज 20 ते 30 मिनिटे चालणे, हलके स्ट्रेचिंग करणे, पायांचे व्यायाम करणे, भरपूर पाणी पिणे, जास्त वेळ बसून राहू नये. या सवयींमुळे रक्तपुरवठा सुधारतो, स्नायू मजबूत राहतात आणि पायांची ताकद वाढते. लक्षात ठेवा, महागडी औषधं नाही तर योग्य आहार, जीवनशैली सर्वात महत्वाची असते. आजपासून या पदार्थांपैकी काही पदार्थ आपल्या रोजच्या आहारात नक्की समाविष्ट करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.